व्या शतकातील समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करत असतो. या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घेण्यासाठी मी आदरणीय दयानंदजी घोडके सरांना विनंती करतो, कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घ्यावी. आदरणीय दयानंदजी घोडके सर. सर्वांनी हात जोडायचे. सर, आवाज येतोय का माझा? हॅलो. हो हो, येतोय येतोय. ओके. आवाज येतोय सर. आपले दोन्ही हात जोडायचे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठान वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. सर्वांना सविनय प्रेम. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद आयुष्यमान दयानंदजी घोडके साहेब. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केलं आहात आणि आपण एका महत्वाच्या विषयाकडे घेऊन जाण्यासाठी प्रेरित केला आहात. त्याबद्दल आपल्याला खूप खूप साधुवाद. या मुख्य विषयाच्या अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, रिपब्लिकन व बुद्धिस्ट विचारवंत आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना मी विनंती करतो, कृपया आपण आम्हाला व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने संबोधन करावं ही विनंती. आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर. धन्यवाद बडगे साहेब.
सर्वांना सविनय जय भीम. गेले 5 सेशन पासून आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर अर्थात व्यक्तिमत्व विकास सत्रावर चर्चा करत आहोत, सुसंवाद साधत आहोत. त्यातील काही पहिले सत्र आपण रेकॉर्डिंग केले नाहीत आणि परिणामी पुन्हा आपल्या धम्म बांधवांची यावर मागणी होऊ लागली की हे आपल्याला जतन करून ठेवणं गरजेचं आहे, रेकॉर्डिंग करून ठेवणं गरजेचं आहे. आणि रेकॉर्ड नसल्यामुळं थोडेसे काही मुद्दे आपल्याकडूनही सुटत चालली, म्हणून थोडस सारांश रूपाने या व्यक्तिमत्व विकासाचं जे आपण पाहिलं ते थोडस पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया. आपण बघत असताना व्यक्तिमत्व विकासाच्या अगोदर ज्याला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं जातं, आपण व्यक्तिमत्व आणि त्याच्यातला मूळ शब्द म्हणजे व्यक्तीवरून व्यक्तिमत्व शब्द तयार झालेला आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती आणि त्याचे अंगभूत गुण, त्याची शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक जडणघडण या सगळ्या गोष्टी व्यक्तिमत्वामध्ये मोडतात. तर आपल्याला व्यक्तिमत्व विकास करण्यापूर्वी व्यक्तीची निर्मिती कशी झाली याचे जैविक आणि धार्मिक तात्विक सिद्धांत आपल्याला थोडेसे त्याच्यावरून नजर टाकायची. सगळे सविस्तर सांगता येणं शक्य नाही किंवा सांगणं अपेक्षित पण नाही, परंतु आपल्याला त्याच्या सारांश रूपाने मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. व्यक्तीचा म्हणजे मनुष्याच्या जन्माच्या संदर्भात जो डार्विनचा सिद्धांत आहे, त्या डार्विनच्या सिद्धांतानुसार पहिल्यांदी एक पेशी जीव होता आणि नंतर त्याच्यामध्ये वाढ होत गेली, तो सजीव बनत गेला आणि मग तो जे वेगळे वेगळे वानराचे प्रकार, आपले पूर्वजाची जे गोरिला असेल, नंतर होमोसेपियन मानव असेल, या सगळ्यामध्ये शारीरिक आणि मानसिक घडण होत गेली. कधी काळी माणसाला शेपूट होत, ते शेपूट गळालं, अंगावरची केस हळूहळू निरुपयोगी म्हणून निघून गेले आणि आजचा मनुष्य तयार झाला. त्याची पण आता जडणघडण पुढं उत्क्रांतीत बदल होत चाललेला आहे. आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये माणसाची बुद्धिमत्ता, भावनिकता आणि मनुष्य यात काय बदल होईल हे आपण आज सांगू शकत नाही.
मात्र बदल घडत जाणार आहेत, घडणार आहेत. धार्मिक दृष्ट्याही व्यक्तीच्या जन्मावर वेगळे वेगळे सिद्धांत मांडण्यात आले. वेगळ्या वेगळ्या ग्रंथामध्ये त्याची माहिती देण्यात आली. त्यात ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल हा एक प्रमुख ग्रंथ समजला जातो आणि त्या ग्रंथाचेही दोन भाग आहेत. एक जुना करार आणि दुसरा नवा करार. या जुना कराराचं जी मांडणी आहे त्या मांडणीवरच यहुदी धर्म आणि इस्लाम धर्माचं कुराण याची मांडणी आहे. ख्रिश्चन धर्माच्या या नवा करारात की जो उत्पत्तीचा सिद्धांत आहे, जो जुन्या करारातून आलेला आहे, आवर्जून एका गोष्टीकडं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की याला करार म्हटलं जातं. आणि मग हा जुना करार आणि नवा करार, तर हा करार कोणाचा? तर हा करार ईश्वराचा, त्यांच्या मुलाचा आणि त्या मुलाने दिलेल्या सिद्धांताचा, तत्वाचा संग्रह म्हणजे नवा करार. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला ईश्वराचा मुलगा मानतात. तर मोहम्मद पैगंबर म्हणजे प्रेषित म्हणजे देवदूत. तर पैगंबर ईश्वराचा दूत मानतात. या दोन्ही धर्मामध्ये जे साम्य आहे ते व्यक्तीच्या निर्मितीचं. ख्रिश्चन धर्मामध्ये की प्रथम ईश्वर होते, प्रभू होते आणि त्यांनी मातीपासून स्वतःच्याच प्रतिमेसारखी प्रतिमा निर्माण केली, ज्याचं नाव आदम असं होतं. आणि त्या आदमामध्ये जीव उत्पन्न केला आणि मनुष्य निर्माण झाला. या मनुष्यापासून, व्यक्तीपासून देवाला असं वाटलं की हा व्यक्ती एकटाच फिरतोय, हा मनुष्य एकटाच फिरतो, तो एकटं असणं बरं नव्हे, म्हणून त्याच्या डाव्या फासळीपासून त्याने मादी बनवली, म्हणजे स्त्री बनवली. आणि हे स्त्री आणि पुरुष या पृथ्वी तलावर भटकत राहिले. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. त्यांच्यामध्ये ज्याला सेक्शुअल लाईफ म्हणतात, लैंगिक भावना नव्हती. पुनरुत्पत्तीचा संदर्भ नव्हता. पण त्या देवाने त्यांना सांगितलं होतं की तू सगळं खा, परंतु या वृक्षाचं फळ खाऊ नको. मात्र जी स्त्री निर्माण केली होती, जिचं नाव हवा किंवा इवा असं संबोधलं जातं, तिने त्या व्यक्तीला प्रवृत्त केलं आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना या भावना निर्माण झाल्या. स्वतःच अंग झाकायची लज्जाच्या भावना निर्माण झाल्या. आणि हे सगळं पाहिलं आणि देव मनुष्यावर रागावला
की तू माझं ऐकलं नाही, तू त्या स्त्रीचं ऐकलं आणि म्हणून तू मातीतून निर्माण झालेला आहेस आणि तू मातीत जाणार, अशा प्रकारची एक रूढ कथा बायबल मध्ये दिलेली आहे. तर दुसरीकडं इस्लाम धर्मामध्ये या बाबीमध्ये फारसा फरक नाही. फक्त ईश्वर देव या शब्दाऐवजी अल्लाह शब्द वापरला आणि अल्लाहनी हे निर्माण केलं आणि स्त्री आणि पुरुष निर्माण केले आणि त्यापासून पुढची उत्पत्ती झाली, असा व्यक्ती जन्माचा सिद्धांत सांगितला जातो. हिंदू धर्माचा सिद्धांत खर तर हिंदू शब्द हा नंतर निर्माण झालेला, बाबासाहेबांच्या म्हणजे ज्यांना आपण आधुनिक बुद्ध म्हणतो त्यांच्या मते जे ब्राह्मण ग्रंथ आहेत, ज्यामध्ये 4 वेद आहेत, षड दर्शन आहेत, उपनिषद आहेत आणि वेगळी वेगळी पुराण आहेत. ही पुराण जी आहेत ही अगदी अगदी अलीकडची पुराण समजली जातात. काही जे पुराण आपण गरुड पुराणाचा संदर्भ पाहिला होता आपल्या अंत्यविधीच्या संदर्भामध्ये, की जे अगदी पुष्यशृंगाच्या काळात निर्माण केलं गेलं, आणि गणेश पुराण तर अगदी अलीकडं म्हणजे 17व्या-18व्या शतकामध्ये पेशव्यांनी निर्माण केलं. तर ह्या पुराणाचा आणि या सगळ्या ग्रंथाचा विचार करता की व्यक्तीचा जन्म कसा होतो, तर व्यक्तीच्या जन्माचा संदर्भ पूर्ण देवाकडे जातो. देवाने म्हणजे याच्यामध्ये 2 शब्दाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. एक आत्मा आणि दुसरा परमात्मा. देवाला परमात्मा हा समानार्थी शब्द आहे आणि या परमात्म्यापासून जे काही आत्मे आहेत, त्या आत्म्यापासून या मनुष्य जन्माची निर्मिती झाली. हे आत्मे जे आहेत ते गीतेच्या भाष्यानुसार अनित्य आहे. आत्मा कधी मरत नाही, जळत नाही, भिजत नाही. तो फक्त वेगळ्या वेगळ्या योनीमधून जन्म घेतो. त्यांची संख्या 84 लक्ष योनी आहे. जन्म घेतो. मनुस्मृती त्याही पुढे जाते की जी आदर्श समाजाची व्यवस्था म्हणून सांगते. खर तर मनुस्मृतीच्या संदर्भात असं म्हटलं जातं की मनु नावाचे ऋषी होते आणि त्यांनी ही संहिता लिहिली. म्हणजे त्यांनी हा एक धार्मिक कायदा बनवला, हा स्मृती बनवली. वेगळ्या वेगळ्या स्मृती आहेत, पण त्यात सर्वाधिक अंमलबजावणी केलेली मनुस्मृती आहे. मात्र हे वेगळं वेगळं विषमतेचं संकलन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे सुमती भार्गव नावाच्या एका महिलेने हे संकलन केलेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. तर हे सगळं मनूमार्फत आल्याचं लोकांचं एक रूढ म्हणणं आहे आणि त्यामध्ये आदर्श समाज व्यवस्था
म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार घटकाची व्यवस्था, आणि हे चार वर्ण जे निर्माण झाले ते ब्रह्मा नावाने निर्माण केले, की जो ब्रह्म म्हणजे उत्पत्तीचा देव, विष्णू म्हणजे जे जन्मलं तो पालन करता, या पालनकर्त्याचं नाव म्हणजे विष्णू, आणि संहार करता म्हणजे हे नष्ट करणारा तो शिव, तो शंकर, अशी या ब्रह्मा विष्णू महेश यांची मांडणी आहे. शिवाला महेश असंही म्हटलं जातं. आणि या ब्रह्माने आपल्या डोक्यापासून ब्राह्मण वर्ण बनवला, म्हणजे तोंडापासून ब्राह्मणाचा जन्म झाला, हातापासून क्षत्रियाचा जन्म झाला, पोटापासून वैश्याचा जन्म झाला, आणि पायापासून शूद्राचा जन्म झाला. आणि त्या त्या व्यक्तीचे काम ठरली गेली, की जो डोक्यातून तोंडातून जन्माला त्याने ज्ञानाचं काम करायचं, बुद्धीचं काम करायचं. हातापासून म्हणजे शरीराचं संरक्षण करणाराने क्षत्रियाचं काम करायचं. जे शरीराचं आपलं भरण पोषण ही सगळी पचन व्यवस्था पाहत, त्या पोटापासून वैश्याचा जन्म झाला, म्हणजे त्यांनी व्यापार सांभाळायचा. आणि या सगळ्याचा भार पायावर म्हणजे सगळ्यांची सेवा शूद्रांनी करायची. असं सगळं कार्य व्यक्तीचं यामध्ये ठरवून दिलेलं आहे. शीख धर्म ईश्वरापासूनच व्यक्तीची निर्मिती झाली, आणि शीख म्हणजे शिष्य. आपण या भगवंताचे शिष्य आहोत, अशा प्रकारची एक मांडणी यामध्ये करण्यात आलेली आहे. बौद्ध मांडणी मात्र यापासून अगदी अगदी वेगळी आहे. भगवान बुद्धांनी हे सगळे सिद्धांत तर्कावर लावली, संदर्भावर लावली, पुराव्यावर लावली, आणि हा एकही सिद्धांत भगवान बुद्धांनी लावलेल्या कसोटीवर उतरला नाही. म्हणून भगवंताने व्यक्ती जन्माचा एक नवीन दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संदर्भ दृष्टिकोन, तर्कनिष्ठ दृष्टिकोन मांडला. मला वाटतं आपला आता वेळ या ठिकाणी 8 वाजत आलेले आहेत. त्यामुळं आपण आपला हा जो संवाद आहे, जे आपल्याला विचार प्रवृत्त करणारं प्रेरणासत्र आहे, ते आपण थांबवूया. आणि आपण आपल्या ज्या संशय निवृत्तीसाठी वेळ देऊया. आपण सर्वजण यात सहभागी झालात, आणि एक व्यक्तिमत्व विकास सिद्धांताला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. त्यातले काही मुद्दे सुटले असले, राहिले असले, तर त्याची संशय निवृत्ती करण्यासाठी आपण पुढील वेळ देऊन या ठिकाणी थांबू. आपल्या या व्यक्तीचा सर्वोत्तम विकास म्हणजे बुद्धत्व प्राप्ती आहे. त्या आदर्शाप्रती, आपल्या या बुद्धत्वाकडे जाण्याच्या बीजाप्रती, धम्माच्या श्रद्धेप्रती, आणि सर्वांनी एकत्रित केलेल्या संघभावनेच्या कृतीप्रती मंगल भावना करून मी हे सत्र थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद साहेब.
असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलं उत्तमं. या सुत्ताच्या एका गाथेच्या अनुषंगाने आपण आम्हाला अगदी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या आणि तथागताने सांगितलेल्या धम्मतत्वाच्या अनुषंगाने अतिशय सैद्धांतिक अशी मांडणी करून दोन धर्माच्या अनुषंगाने म्हणजेच ब्राह्मणिझम म्हणजेच जगाच्या उत्पत्तीच्या अनुषंगाने जो विचार मांडला जातो त्या अनुषंगाने आणि तसेच बुद्धाचा म्हणजेच तथागतांचा विचार म्हणजे जगाच्या पुनर्निर्मितीचा विचार या अनुषंगाने आम्हाला इथपर्यंत घेऊन आला. अतिशय उदाहरण देऊन आम्हाला याबद्दल व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने संकल्पना इथे स्पष्ट करून सांगितली आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं संबोधन आमच्या समोर ठेवला. त्याबद्दल आपल्याला खूप खूप साधुवाद. पुढील वेळ हा संशय निवृत्तीचा आहे. कृपया कोणाला काही संशय असेल तर त्या अनुषंगाने आपण इथे संशय व्यक्त करावं ही विनंती. वेळ किती राहिला बडगे साहेब? शेवटचे 5 6 मिनिट मिनिटं. आहे. 5 मिनिटं राहिलेत. अं, तुम्हीच सांगा. आपल्याला हा विचारायचंय का? विचारा, बोला. आपल्याला कोणताच संशय नाही याचा अर्थ एकतर आपल्याला सगळं समजलं किंवा आपण जे काही आपल्या मनात आहे ते मांडलं तर इतरांपुढं आपलं अज्ञान तर प्रदर्शित होणार नाही. अशा प्रकारची भावना असणं हा दुसरा मुद्दा आहे. मात्र आपण ज्या पद्धतीने सेमिनरीचं काम करतो आहोत त्या अनुषंगाने मला निश्चित वाटतं की आपल्याला शंका विचारायला, संशय प्रदर्शित करायला निश्चित कोणतीच भीती वाटत नसे आणि वाटू नये एवढी आमच्यामध्ये धम्मभावना, बंधुभाव, मैत्री भावना विकसित व्हायला पाहिजे. नाही होतच आहे. कारण आता आपण 14 एप्रिल नंतर निष्ठावंत या दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. श्रद्धावंतची दुसरी बॅचही आपण 14 एप्रिल पासून सुरू करणार आहोत. तर त्यामध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी त्याला प्रवृत्त करावं. म्हणजे आपल्याला हे बाबासाहेबांचं मिशन अधिक वेगाने पुढे नेता येईल. सर्वांना पुन्हा जय भीम करून मी थांबतो आणि आता करंतय घ्या.
शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत. मी आदरणीय गोंगशे सरांना विनंती करतो, कृपया आपण सरांना ती गाथा घ्यावी. ठीक आहे सर. सर्वांनी हात जोडावे. नास्ति मे शरणं बुद्धो मे शरणं वरणं एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मङ्गलम्. नास्ति मे शरणं धम्मो मे शरणं वरणं एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मङ्गलम्. नास्ति मे शरणं सङ्गो मे शरणं वरणं एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम.